आमच्याकडे ना रात्रीच्या पोळ्या उरल्या तर त्याचे आम्ही तुकडे बनवतो। काही ठिकाणी त्याला कुस्कारा म्हटलं जातं, काही ठिकाणी त्याला चपातीचा चिवडा देखील म्हटलं जातं। असो, नाव वेगवेगळे जरी असले तरी हे तुकडे चवीला फारच मस्त आणि काहीतरी वेगळं जर तुम्हाला भाजी पोळीपेक्षा खायचं असेल तर ते अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर इथे माझ्या 3 पोळ्या शिल्लक राहिल्या होत्या, त्या मी हाताने चुरून मिक्सरच्या जारमध्ये पल्स मोडवर बारीक वाटून घेतलेले आहे। थोडं ओबडधोबड आणि थोडं बारीक असे दोन्ही प्रकारचे आपण चपातीचे तुकडे वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे पाहू शकता त्याचा असा छान चुरा झालेला आहे आणि त्याला बनवण्यासाठी एक मीडियम आकाराचा कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे। 3 पोळ्या आहेत, 1 कांदा मी इथे त्यासाठी वापरलेला आहे। कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे। कढई तापल्यानंतर फोडणीसाठी आपण त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि मोहरी देखील घातलेली आहे। मोहरी तडतडल्यावर आपण बारीक कापलेला कांदा त्यामध्ये घातलेला आहे आणि कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर आपण कढीपत्ता त्यामध्ये घालणार आहोत। कढीपत्त्याची फोडणी अवश्य द्या, त्याने ह्या तुकड्यांना छान अशी खमंग अशी चव येते। कढीपत्ता, कांदा, मोहरी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण जो चपातीचा चुरा केलेला होता तो आपण त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत। त्या अगोदर चवीनुसार आपण लाल तिखट घातलेलं आहे, थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आपण एकत्र परतून घेणार आहोत आणि आणखी त्याची चव वाढवण्यासाठी कोथिंबीर देखील आपण ह्यामध्ये घालणार आहोत। तर आपण हे सर्व एकत्रित करून घेतलेलं आहे। वरून आपण त्याच्यावर कोथिंबीर देखील घालणार आहोत आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपण थोडीशी वाफ येण्यासाठी ते 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। त्यामुळे ते व्यवस्थित मसाल्याबरोबर चपातीचा हा चुरा आहे तो एकजीव होतो आणि त्याला छान अशी चव येते। आणि शेवटी आपण त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट देखील घालणार आहोत। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपण 5 मिनिटं त्यावर झाकण ठेवून त्याची वाफ येऊ देणार आहोत। त्यामुळे ते शेंगदाण्याचं कूट जे आहे ते व्यवस्थित सर्व चपातीच्या चुऱ्याबरोबर एकजीव होतं आणि त्याला क्रंची आणि छान अशी टेस्ट येते। तुम्ही पाहू शकता हलवून घेतल्यानंतर आपण 2 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला ह्या स्टेजला पाण्याचा शिपकारा मारायचा असेल तर देखील तुम्ही मारू शकता। जर तुम्हाला मऊ तुकडे हवे असतील तर तुम्ही पाणी घातलं तरी चालेल, नाहीतर आपण थोडेसे क्रंची अशी जर बनवायचे असतील तर नुसतंच आपण ते 5 ते 2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। तर आपले इथे तुकडे तयार झालेले आहेत। मस्त खमंग पोहे, उपमा ह्यासारखेच आपली पोहे तुकड्याची ही रेसिपी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। वरून मस्त आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे लिंबू आणि सध्या आता कैरीचा सीझन आहे तर त्याबरोबर बारीक कैरीचे तुकडे देखील तुम्ही कापून घालू शकता। तर हे अशा प्रकारचे तुकडे तुम्ही नाश्त्याला खा किंवा जेवणाच्या ऐवजी देखील खा। तर तुम्ही शिल्लक पोळीचे तुकडे बनवता का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि बनवण्याची पद्धत आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।